सुप्रभ शासन महाराजांच्या मंगल आशीर्वादानं चातुर्मास कलश स्थापना करण्यात आली। तसंच गुरुपौर्णिमा आणि वीर शासन जयंती साजरी करण्यात आली। परमपूज्य चर्या शिरोमणी पट्टाचार्य 108 विशुद्ध सागर महाराज यांचे आज्ञानुवर्ती शिष्य सोलापूर नगर गौरव परमपूज्य मुनी श्री 108 सुप्रभ सागर 108 प्रणत सागर क्षुल्लक 105 विप्रज्ञ सागर महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने आणि सान्निध्यात श्री महावीर सांस्कृतिक भवन येथे श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व सकल जैन समाजाच्या वतीने चातुर्मास कलश स्थापना करण्यात आली। पावस समितीतर्फे गुरूंचे चित्र अनावरण, ध्वजारोहण, पाद प्रक्षालन, शास्त्रभेट, अष्टद्रव्य अर्घ्य अर्पण करण्यात आले। सोलापुरातील आदिनाथ मंदिर, श्राविका माणिकस्वामी, कासार मंदिर, बाहुबली मंदिर, कुमठे, आगरखेड, अक्कलकोट, आळंद, मोहोळ, बार्शी, कुंथलगिरी, वैराग, पंढरपूर मंदिराचे श्रावक श्राविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुरुपौर्णिमा पूजनवेळी भारतभरातून भक्तगण आले होते। यामध्ये छिंदवाडा, सावड, मौखेड, इंदौर, लखनौ, ललितपूर, नागपूर, वाशिम, कारंजा लाड, नांदेड, लातूर, पंढरपूर, अकलूज, आळंद, इंडी, आगरखेड या ठिकाणाहून आलेल्या श्रावकांनी गुरुविषयी माहिती विशद केली। इंडीचे ज्येष्ठ अखिल भारतीय स्तर महामंत्री श्रीमान D.R. शहा, चडचणचे बाहुबली मुत्तीन, आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अखिल भारतीय जैन कलाकार राजेंद्र जैन, पंडित अखिलेश आणि पंडित मुकेश जैन, पंडित आळंदकर यांनी या कार्यक्रमाचे धार्मिक विधी संपन्न केले। सोलापुरातील श्रीमती डॉक्टर चंदन शहा यांनी सिद्धचक्र महामंडळ विधान 8 दिवस संपन्न केले। सुविशुद्ध राष्ट्रीय निबंध प्रतियोगिता पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये स्पर्धकांना मोमेंटो, दुपट्टा, प्रमाणपत्र, चांदीचा शिक्का, रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। सोलापुरातील जैन युवती राशी साहिल शहा, समृद्धी छंछुरे, आळंदकर, आहेरकर यांनी धार्मिक भक्ती नृत्य सादर केले। महावीर भवन उत्कृष्ट सजवण्यात आले होते। LED स्क्रीन, 3 दिवस निवास व भोजनाची वाहतूक व्यवस्था निशुल्क सोय करण्यात आली होती। 16 वर्षानंतर परमपूज्य 108 सुप्रभ सागर महाराज सोलापूर मातृभूमीत आल्याने श्रावकांमध्ये प्रचंड उत्साह, प्रेरणा निर्माण झाली आहे। दैनंदिन क्रियामध्ये पहाटे 5:30 वाजता स्तुतिवंदन, गुरुवंदना, जैनिस्टिक सायन्स, सर्वर्थ सिद्धी कक्षा, 8:15 वाजता प्रवचन, 10 वाजता आहार, दुपारी 2 वाजता द्रव्य संग्रह, रत्नाकंड, श्रावकाचार, पंचस्थिती काय, सायंकाळी 6 वाजता सम्यक समाधान प्रश्नोत्तर, गुरुभक्ती आरती, बालपाठशाळा, रात्री 9 वाजता वैयवृत्ती अशी त्यांची दिनचर्या आहे। चातुर्मास समिती उत्कृष्टपणे कार्य करत असून श्रावकांनी धर्म लाभ घ्यावा असे आवाहन श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट सकल जैन समाजातर्फे करण्यात येत आहे। इतनी आपकी महानता है, मैं शब्दों में प्रभु कैसे कहूँ। आप भी तो शब्दों में नहीं बोलते। आप कौन सी भाषा में बोलते हो? हिंदी, मराठी, कन्नड़, इंग्लिश, संस्कृत, प्राकृत। भगवान किसी भाषा में नहीं बोलते। वो तो भगवान की दिव्य ध्वनि का समोषण का ऐसा महात्म्य है, ऐसी महिमा है कि बिना किसी मशीन के 718 भाषाओं में ट्रांसलेट होकर व्यक्ति को, जीव को अपनी अपनी भाषा में समझ में आता है। हमें अपनी भाषा में भी समझा तो समझ में नहीं आता। वहां भगवान कोई भाषा नहीं बोलता, कोई भाषा नहीं, कोई नहीं भाषा। ओम अक्षरात् अखिलवांग्मय हेतुभूत। कैसे भगवान की वो महिमा संपन्न है, ऐसी महिमा है कि एकम प्रभु आपकी एक ओम।